शिवसेनेच्या बॅनरबाजीमुळे ठाकरे गटाचा तिळपापड, शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख, मुंबईत पदाधिकाऱ्यांकडून पक्षप्रमुखांच्या उल्लेखाचे बॅनर। भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल। 2024 ला मोदी पंतप्रधान झाले नाही तर फाशी घेईन, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य। घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटामध्ये जुंपली, श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल। ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडे जावं, निकाल चुकीचा वाटत असेल तर त्यांनी दाद मागावी। लोकशाही पॉडकास्टमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर दिली प्रतिक्रिया। गोगावलेंनी व्हीप योग्य वेळेत बजावला नव्हता, त्यामुळे ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवणं शक्य नव्हतं, राहुल नार्वेकर यांची लोकशाही पॉडकास्टमध्ये माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, मोदी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंगा फुंकण्याची शक्यता, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित। शिवडी नावाशेवा अटल सेतूवरील वेगमर्यादा निश्चित, अटल सेतूवर ताशी 100 किलोमीटरची वेगमर्यादा, प्रकल्पाचं शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण। जसं वय वाढेल तसं अजितदादांना त्यांचंच योग्य वाटतं, सर्व पद अजित पवारांना हवी म्हणून इतरांचं वय ते काढतायत, रोहित पवार यांचं प्रत्युत्तर। अब्दुल सत्तार 15 जानेवारीनंतर मंत्री राहणार का, खैरेंची अब्दुल सत्तारांवर टीका, निकालानंतर अजित पवार शांत का, खैरेंनी उपस्थित केलाय सवाल। सारथी महाज्योती बार्टी प्रवेश परीक्षा स्थगित, परीक्षेतील गैरकारभारामुळे स्थगिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय। जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर वास मारतोच, मराठा आरक्षणावरून उदयनराजे चिडले, दुर्लक्ष केलं तर चीड येणारच, उदयनराजेंचा सरकारला घरचा आहे। भाजप आमदार प्रशांत बम यांच्या कार्यक्रमामध्ये पळवल्या पेट्या, मजुरांना पेट्या वाटप तर महिलांना वैद्यकीय किट आणलं म्हणून पळवल्यात पेट्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर अवजड वाहतूक बंद, उद्या महामार्गावर अवजड वाहतूक बंद। रविवारी पुण्यात होणार महायुतीचा पहिला मेळावा, महायुतीच्या मेळाव्याला पालकमंत्री अजित पवार करणार मार्गदर्शन। 13 जानेवारीला ओबीसींचा महाएल्गार, बीडमध्ये ओबीसींच्या 35 संघटनांनी एकत्रित येत केलं सभास्थळावरील स्टेजचं भूमिपूजन। मराठा आरक्षणाकरता बीडच्या आष्टीमध्ये ट्रॅक्टर रॅली, ओबीसीमधून आरक्षणाकरता मराठा समाज बांधवांची जोरदार घोषणाबाजी। लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं अचानक प्रक्षेपण बंद केल्याच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये रोष व्यक्त, शहरातील पत्रकारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन। बुलडाण्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं अनोखं आंदोलन, राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन। स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढवणार, महेश खराडे सांगलीतून उमेदवार। राजधानी दिल्लीला पुन्हा भूकंपाचे धक्के, दुपारी 2:40 दिल्ली हादरली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।